झाला बाबा एकदाचा स्वयंपाक. गण्या, ए गण्या, जेवण करायला ये न सर्वांनाही बोलव. काय झालं व आई, कायले आवाज देऊन राहिली? मी म्हटलं स्वयंपाक झाला, सर्वजण जेवण करून घ्या. कोणती भाजी बनवली आज? दोडक्याची भाजी बनवली आहे. आई तुला दोडके कारले याचीच भाजी करणं येते का? बाकी कोणत्या भाज्या येत नाही का? सर्वच भाज्या येते मला, पण तब्येतीसाठी सर्व भाज्या खाणं जरुरी आहे. जाऊ दे ते तब्येत, मला नाही जेवायचं. गण्या तू चुपचाप जेवते का नाही? ठीक आहे, रात्रीची शिळी भाजी आहे ते खाऊन घे. तसाही तू काल रात्री जेवला नाही घरी. मी नाही खात ते शिळी भाजी. वाढ आता दोडका, मी तेच खातो. हो ठीक आहे वाढतो, पण त्याच्या पहिले बाबा ना आबा आजीले बोलून आण. सुरू करा जेवण सर्वजण. सुनबाई, रोज रोज का तू भातच करशील का? कधी कधी पोळ्या पण बनवून घेत जा. सासरे बुवासाठी नरम जरा ठीक आहे भात भाजी. नाही नाही, मी पोळी भाजीमध्ये कुचकरून खाऊ शकतो. मटण राहिलं तर मी मटणच्या रशामध्ये कशी पोळी कुचकरून खातो, तसेच सर्व भाजी सोबत खाऊन घेत जाईल. ठीक आहे, उद्यापासून बनवीन. आज रात्रीपासूनही बनवू शकते तू. आज रात्री मला थोडं बाहेर जायचं आहे. मी जास्तीचा भात करून ठेवलेला आहे, तोच रात्री पण खाऊन घ्या सर्वजण. नुसता भातच करून ठेवला आहे का न भाजी? आता हे दोडक्याची भाजी उरणच ना, तेच खाऊन घ्या. नाही उरली तर? नाही उरली तर तेव्हाचं तेव्हा पाहू. तू बाहेर जाणार आहे म्हणते न, मग तेव्हाच्या तेव्हा का पाहणार आहे? सासूबाई का तुम्ही एक दिवस स्वयंपाक नाही करू शकत का? आतापर्यंत मीच करत आली, आताही करू तू आल्यावर? आता जेवता का? जेवा तर लागनच. पुष्पा, दोडका बनवला? नाही, वांगे बनवले. भाजी दिसून नाही राहिली का? नाही नाही, दिसून राहिली. जेवतो मी. ए आई, तू नुसता भात घेतला आहे, भाजी खाणार नाही आहे का? म्हणजे आम्हाला दोडक्याची भाजी खाऊ घालायची तर स्वतः मात्र नुसता भात खायचा. तू चुप बस रे गण्या, मी रात्रीची शिळी भाजी खाणार आहे. ठीक आहे मग खा. आई, हे काय? तू मस्त चिकन खाऊन राहिली ना, आम्हाला दोडक्याची भाजी देऊन दिली. हे रात्रीची शिळी भाजी आहे. मी तुला पहिलेच विचारलं होतं का रात्रीची शिळी भाजी खाते का? तर मला थोडी माहित होतं का रात्री चिकन केलं होतं. जायचा ना मित्रांसोबत उन्हाळक्या करायला, मग कसं माहीत राहील? अव आई, तो मन्या म्हणत होता की चल माझ्याकडे मटण केलंय, म्हणून मी जेवायला गेलो होतो. पण त्याच्या आईनं वांग्याची भाजी केली होती. पण आता जेवण तर करावंच लागन, कोणाच्या घरी गेलं तर. मग आताही जे वाढलंय ना ते चुपचाप खा. गण्या, त्याच्यातून एक दोन पीस दे बरं. हे साध्या सुध्या भाज्या माझ्याकडून काही खाणं नाही होत. आबा, तुम्हाला खाली चिकनचे पीस पाहिजे? पहिलेच तुम्हाला खाणं नाही होत दातामुळे. नाही नाही, चिकन मटन मला बरोबर खाणं होते. जे वाढलं आहे ते चुपचाप खा, काही चिकन मटन नाही. कालच खाल्लं होतं तर रात्रभर त्रास झाला या माणसाले. मसाल्याचं खाल्लं तर रात्रभर पोटाचा त्रास झाला. आता पुन्हा दिवसभर तेच करायचं आहे का? मला काही त्रास नाही होत. काय म्हटलं? नाही नाही, काही नाही म्हटलं. मी म्हटलं मी दोडकानं भात खाऊन राहिलो. खूप मस्त बनवलाय सुनबाईनं. ठीक आहे मग. मी का म्हणतो आई, भातासोबत चिकन बिलकुल चांगलं नाही लागत, म्हणून तू पोळ्या बनव. नाही बाबा, मी पोळ्या वोळ्या नाही बनवत आता. पहिलेच एवढा स्वयंपाक बनवून मी थकून गेली आहे. फक्त भातला भाजी बनवलं नाही एवढी थकून गेली का? भात भाजी का अशीच नाही बनत, सर्व तयारी करा लागते. हो, जसं की आम्हाला स्वयंपाक करताच नाही, आम्हाला येतच नाहीये कसा करा लागते भात न भाजी. भात मांडून द्यायचा, भाजी एकीकडे फोडणी घालून द्यायची, झाला. पोळ्या वेळी आता आपण करतच नाही. ते सर्व जाऊ दे आई, आम्ही जेवतो, तू तोपर्यंत स्वतःसाठी पोळ्या कर. हो हो गण्या, तसंच करतो मी. स्वतःसाठी पोळ्या बनवतो ना, मग मस्त जेवतो. तेच तर आई, पोळ्या भाकरी सोबत चिकन चांगलं लागते. आता भाकरी भाकरी नाही बनवत बाबा मी, पोळ्या बनव मग. ठीक आहे, बनवतो. अरे अरे, ताटकाले तिकडे नेऊन राहिली, इकडेच राहू दे ना. हो हो, इकडेच राहू देतो. गण्या, मी का म्हणतो तुझ्यासाठी पण बनवून देतो पोळी. गण्या, चिकन तू खाऊन राहिला न, मला इकडे पोळ्या बनवायला लावून दिल्या. आई का करू मग? तुला मी ना म्हटलं असतं का मला चिकन खायचं आहे तर तुला नाही म्हटलं असतं. म्हटलं असतं का तुला शिळी भाजी खाल्ली तर नाही म्हटलं. आता तू नको खाऊ म्हणून मला असे बहाणे बनवा लागले. वा वा वा, चांगली आयडिया केली तू चिकन खासाठी. गण्या, तुले मी ना 2-3 पीस मागितले तेव्हा नाही दिले ना, स्वतः एकट्यानं सर्व भाजी खाल्ली.
आबा तुम्ही ना काल खाल्ली ना भाजी, आता मला खाऊ द्या सुखानं. आई पुन्हा थोडासा रसा आहे का? ना आणखी थोडंसं चिकन असन तर ते पण देऊन दे. सोबत 4-5 भाकऱ्या ना 2-3 पोळ्या पण देऊन दे. मी का आता तुझ्यासाठी पोळ्या बनवत बसू ना भाकऱ्या बनवत बसू? आई तुला आताच तर म्हटलं होतं का तुझ्यासाठी पोळ्या बनवून देतो म्हणून. आता नाही बनवत मी. ठीक आहे, मी नुसतं चिकन खातो. अशी पण भाजी खूप चांगली लागून राहिली.